नॉर्मल डिलिव्हरी खरंच नॉर्मल असते का आणि सिजेरियन खरंच सोपं असतं का? आज या दोन्ही गैरसमजाबद्दल आपण मनापासून बोलणार आहोत. आपल्या समाजात आजही दोन गैरसमज आहेत. नॉर्मल डिलिव्हरीनंतर जास्त काळ आरामाची गरज नसते आणि सिजेरियन म्हणजे आरामात वेदनारहित बाळंतपण. पण खरं काय आहे, चला जाणून घेऊयात. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आई अनेक तास असह्य प्रसूती वेदना सहन करते. तिच्या शरीरातील सारं बळ एकवटून ती बाळाला जन्म देते, जणू तिचा पुनर्जन्मच होते. परंतु बाळाच्या जन्मानंतरही आईचा प्रवास सुरूच असते, कारण गर्भाशयातील वार म्हणजे प्लॅसेंटा पूर्णपणे बाहेर येणं ही तितकंच महत्त्वाचं असते. आई परत एकदा शक्ती एकवटून जोर द्यावा लागतो आणि तेव्हा कुठे प्लॅसेंटा बाहेर पडतो आणि समाजात सहज म्हटलं जाते, अरे तिची तर नॉर्मल डिलिव्हरी झाली, म्हणून पुढच्या वेळी नॉर्मल डिलिव्हरी झाली असं सहज म्हणण्यापूर्वी एकदा त्या आईच्या वेदनांचा आणि तिच्या धैर्याचा विचार नक्की करा. सिजेरियन डिलिव्हरी ही सोपी नसते. अनेकदा आपण ऐकतो तिचं सिजेरियन झालं, मग काय त्रास. सिजेरियन म्हणजे पोट आणि गर्भाशयावर केली जाणारी मोठी शस्त्रक्रिया असते. आई किंवा बाळाच्या सुरक्षिततेसाठी गरज असेल तेव्हाच ती केली जाते. शस्त्रक्रियेनंतर टाक्याची वेदना, उठताना बसताना होणारा त्रास, चालताना होणारी अस्वस्थता, बाळाला उचलताना जाणवणारा त्रास, हे सगळं आईला सहन करत बाळाची काळजी घ्यावी लागते. म्हणून नॉर्मल असो की सिजेरियन, दोन्ही प्रसूतीचा आदर केला पाहिजे. कारण दोन्ही प्रसूतीमध्ये आई वेदना सहन करते, त्याग करते आणि एका नव्या जीवाला जन्म देते. बरोबर आहे ना मैत्रिणींनो? तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच आशयपूर्ण व महिलांच्या आयुष्याशी निगडीत विषय तुमच्यापर्यंत पोहोचवत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या विचारासह. धन्यवाद.